महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत, कारण पदाधिकाऱ्यांमध्ये नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। फेब्रुवारीमध्ये पक्षांतर्गत बैठका घेऊन ही आचारसंहिता ठरवली जाणार आहे आणि मार्चपर्यंत पक्षामध्ये फेरबदल होणं अपेक्षित आहे, असं सुद्धा माहितीमध्ये कळतंय। या संदर्भात वरळी मेळाव्यामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संकेत दिलेले होते। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्या सोबत आहेत। श्रेयस, बरेचसे मुद्दे आहेत, फेरबदल तर केले जातीलच, मात्र त्या अगोदर आगामी निवडणुकांच्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे हे पदाधिकाऱ्यांना संबोधन, राज ठाकरेंचे स्वतःचे दौरे, अमित ठाकरेंचं आपण वक्तव्य पाहिलं आणि त्यातच फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता आणखी नवे फेरबदल होणार आहेत असं कळतंय। काय नेमके बदल होणार आहेत? खरं तर आपण बघितलं बदल काही देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर नाहीये। आपण म्हटलं तर आचारसंहिता पक्षाला लागली पाहिजे, याबद्दल राज ठाकरे यांनी मेळाव्यातच त्याचे संकेत दिले होते। की रिफॉर्म्स पक्षात होणार आहेत, म्हणजे एकंदर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मेळाव्या पराभवानंतर आता मनसे कसं काय पुढे जाणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र त्याकडे एक वेगळा रिफॉर्म्स आपण करू पक्षात, असं राज ठाकरेंनी बोलले होते। त्यासोबतच मनसे नेत्यांची बैठका सुद्धा झाल्या होत्या, त्यामुळे आता ते बदल मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यात अनेक बैठका होतील, या बैठकांच्या अंतर्गत जेवढी आचारसंहिता पक्षात लागणार आहे, त्या आचारसंहिता काय लागेल, कशी लागेल, कुठले फेरबदल होतील, कुठले रिफॉर्म्स केले जातील पक्षात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। मात्र मार्च महिन्यात या सगळ्या गोष्टी तब्बल सज्ज होतील असं आपण बोलू शकतो। तर जर पाहिलं नाही, बरोबर आहे श्रेयस, कोणते नवे चेहरे दिले जातात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट घेत राहू श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।